प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण मालवणी पद्धतीचं चिकन कसं बनवतात ते बघणार आहोत. तर चिकन रस्सा बनवणार आहे मी मालवणी पद्धतीचा. तर त्यासाठी मी ते घेतलेलं आहे आलं. तर आलं जितकं घेतो त्याच्या जर जास्त 1.5 पट पद्धत प्रमाणात आपल्याला लसूण घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता लसूण मी जास्त घेतलेलं आहे आणि आलं त्याच्या मानाने कमी घेतलेलं आहे. इथे घेतलेली आहे कोथिंबीर जरा जास्तच घालायची त्यामुळे फ्लेवर छान येतो. आणि इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीवर घाला. तिखट जास्त आवडत असेल जास्त घाला, कमी आवडत असेल कमी घाला. तर या मिरच्या तिखट आहेत म्हणून मी ते 4 घेतलेले आहेत. तर हे मी इथे 1 किलोसाठीचं प्रमाण घेतलेलं आहे. 1 किलो चिकनसाठीचं हे प्रमाण आहे. तर या सर्वाच्या आधी आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. हे बॉयलर चिकन आहे. तर हे स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही चिकन धुता ते शक्यतो धुवून थोडं चाळणीत ठेवावं, म्हणजे त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते निघून जातं आणि चिकनला वास देखील येत नाही. आता या चिकनमध्ये आपण आधी टाकणार आहोत मीठ. तर मीठ जरा आधी टाकायचं आहे जेणेकरून त्या फोडींना छान मीठ लागलं की चिकनला चव छान लागते आणि ते चिकन टेस्टी देखील होतं. यामध्ये मी टाकत आहे हा मालवणी गरम मसाला, म्हणजे मालवणी जो मसाला असतो भाजका मसाला तो, थोडीशी हळद आणि जी आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे हिरवी ती घालत आहे. तर हे सर्व घालून छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. तर आता आपण चिकनसाठी लागणारे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते करून घेणार आहोत. कारण मालवणी जेवण हे खोबऱ्याशिवाय अपूर्णच असतं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त खोबरं घाला, पण खोबरंही घालावं लागतं. तर 1 किलो चिकनसाठी मी ते 1 नारळ घेतलेला आहे. तर हा किसून घेतलेला ओला नारळ आहे. तर थोडेसे काप करून घेतलेले आहेत आणि 1 मोठा उभा चिरलेला कांदा, तुम्ही मध्यम 2 कांदे घेतले तरीही चालतील. एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1-2 चमचे तेल घालायचं आहे. तर मालवणी जेवणामध्ये खूप असं तेल घातलं जात नाही. मालवणी जेवण खूप असं चरचरीत आणि तेलकट नसतं. तर कमी तेलात खूप टेस्टी असं जेवण होतं. तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये टाकायचा आहे कांदा. तर कांदा छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर यामध्ये काही काही जण आलं लसूण देखील भाजून घेतात, पण मी आलं लसणाची पेस्ट चिकनमध्ये जास्त टाकली आहे त्यामुळे मी याच्यामध्ये एक्स्ट्राचं आलं लसूण घालणार नाही आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की चिकनला लावलेली पेस्ट कमी आहे तर तुम्ही यामध्ये थोडा आलं आणि लसूण देखील भाजून घेऊ शकता. इथे कांद्याचा रंग तुम्ही बघू शकता. कांद्याचा रंग बदललेला आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत खोबरं. तर खोबरं टाकून हे छान असं मध्यम ते मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. खोबरं करपवायचं नाही आहे, पण छान रंग बदलेपर्यंत मस्त असे हे खुसखुशीत भाजून घ्यायचं आहे. तर गॅसची आच मोठी असेल, म्हणजे हाय फ्लेमवर जर तुम्ही भाजलं तर खोबऱ्याचा फक्त रंग बदलेल, पण आतून कच्चापणा तसाच असेल. तर जे मालवणी पद्धतीचं चिकन बनवतो किंवा कोणताही पदार्थ बनवतो त्यामध्ये जे वाटण आहे ते आपण वरतून घालतो, फोडणीला घालत नाही. त्यामुळे जे कांदा खोबरं आहे ते छान असं खुसखुशीत आतपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर गॅसची आच मंद ते मध्यम आचेवर असायला हवी. तर आता हे रंग बदलेपर्यंत छान भाजून घेऊयात. तर हे पहा, छान रंग बदलेपर्यंत खोबरा आपलं भाजून झालेलं आहे. तर मालवणी वाटप हे असंच असतं. तर छान भाजून झालेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतर वाटण करून घेऊयात. तर आता याच कढईमध्ये मी चिकन फोडणी टाकणार आहे. तर शक्यतो असंच आयडिया करत जावा जेणेकरून जास्त भांडी देखील खराब होणार नाहीत आणि तितकं तुमचं कामही वाचेल. तर आता ही कढई गरम आहे. आपण खोबरं भाजून घेतलंय. यामध्ये मी 1-2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तर 1 मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे. मध्यम असतील तर 2 कांदे घ्यायचे. कांदा देखील छान रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया.
तर हे पहा, कांदा छान भाजलेला आहे. यामध्ये मी टाकत आहे टोमॅटो. टोमॅटो देखील छान परतून घेऊया. तर पद्धत मालवणी जरी असली तर प्रत्येकाची करण्याच्या पद्धतीमध्ये थोडंफार वेगळेपण असतं. काही काही लोक यामध्ये टोमॅटो घालत नाही. तुम्हाला जर आवडत नसेल, तुम्ही नाही घातलं तरीही चालेल, पण टोमॅटो घातल्यामुळे छान चव येते म्हणून मी ते टोमॅटो घातलेला आहे. तर छान हे परतून घेऊया. ते इथे टोमॅटो देखील छान विरघळलेला आहे. आता यामध्ये मी एक टिप्स देणार आहे. तर इथे मी टाकत आहे फोडणीला कोल्हापुरी मसाला 1-2 चमचे. तर आपण चिकन मॅरिनेट करताना पेस्ट लावल्यानंतर मालवणी मसाला 1-2 चमचे टाकलेला. तर मालवणी मसाला पुरेसा तिखट आहे, त्यामुळे तितका पुरे होतो. तर कोल्हापुरी मसाल्यामुळे छान चव येते आणि शिवाय रंगही येतो, त्यामुळे मी इथे फोडणीला टाकलेला आहे. तर हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नको असेल, तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तुम्ही नाही टाकला तरीही चालेल. पण माझ्या प्रत्येक जेवणामध्ये कोल्हापुरी तडका असतो, कारण माझं माहेर कोल्हापूर आणि सासर कोकणात आहे. तर त्यामुळे कोल्हापुरी मसाला टाकल्यामुळे चव छान येते. तुमच्याकडे कोल्हापुरी मसाला नसेल, तुम्ही यामध्ये आणखी 1 चमचा मालवणी मसाला टाकला तरीही चालेल. तर आता मसाला छान परतून झाला की त्यामध्ये टाकायचं आहे चिकन आणि छान मिक्स करून घेऊया. तर चिकन छान मिक्स झालेलं आहे, रंग देखील सुंदर आला आहे. तर यामध्ये आपण लगेचच पाणी घालायचं नाही आहे. तर इथे मी एक झाकण ठेवते आणि एक ताट लावून छान असं हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तर चिकनवर जे झाकण ठेवणार तुम्ही ते असं खोलगट असायला हवं आणि या खोलगट ताटामध्ये मी पाणी घातलेलं आहे, जेणेकरून चिकन जे खाली वाफेवर शिजतंय त्या वाफेमुळे हे पाणी देखील गरम होईल आणि हेच गरम पाणी आपण त्या चिकनमध्ये घालणार आहोत. असं केल्यामुळे चिकनला चव देखील छान लागते आणि चिकन छान शिजतं देखील. तर चिकनमध्ये तुम्ही लगेचच पाणी घातलं तर चिकनला चव चांगली येत नाही. जितकं वाफेवर छान चिकन शिजणार त्याची चव आणि त्याचा अर्क छान टिकून राहतो. तर तिकडे आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण जे आपण भाजून घेतलेलं वाटप आहे ते बारीक करून घेऊयात. तर हे जे कांदा खोबऱ्याचं भाजून घेतलेलं आहे ते वाटप तयार करून घेऊयात. तर हे पहा, एक 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि मध्यम आचेवर मी हे चिकन छान शिजवून घेतलेलं आहे. तर वाफा निघतात, बघू शकता तुम्ही, रंग देखील सुंदर आला आहे. तर चिकन शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण हे जे ताटामध्ये ठेवलेलं गरम पाणी आहे ते घालूयात. तर तुम्हाला कितपत रसा बनवायचा आहे, खूप जाड खूप पातळ, त्यावर तुम्ही पाणी घालू शकता. तर हे पहा, चिकनच्या फोडींचा रंग बदललेला आहे आणि छान चिकन शिजलेलं आहे. मीठ आपण आधीच मॅरिनेट करताना घातलेलं, चवीनुसारच सगळ्या गोष्टी घालायच्या आहेत. तर मालवणी पद्धतीचं जे काही जेवण असतं, तर चिकन असू दे किंवा इतर कोणतीही आमटी खूप अशी पातळ नसते, तर जाडसर अशी घट्टसरच असते. तर त्यामुळे इथे मी तशीच बनवत आहे. तर पाणी घालून छान असं उकळू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे, वाटप करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं, ते घालणार आहोत. तर हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ उकळून देऊयात. तर चिकन देखील आपलं छान शिजून झालेलं आहे आणि जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते देखील छान भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही. तर एक आपण 2 ते 3 मिनटं छान खोबरं आणि चिकन एकत्र होईपर्यंत हे शिजवून घेणार आहोत. तर असा छान उकळतो आपला आणि 1-2 मिनटे हे उकळून झालेलं आहे. यामध्ये मी थोडीशी वरून कोथिंबीर टाकली आहे. अशा पद्धतीने आपलं मालवणी पद्धतीचं मस्त झटपट चिकन रस्सा तयार झालेला आहे. मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल, तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवायला विसरू नका, कारण अशाच बऱ्याच नवीन आणि पारंपरिक रेसिपीज माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतात. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा, माझे व्हिडिओ बघत राहा. दाखवलेल्या रेसिपी नक्की ट्राय करून बघा. या पद्धतीचे चिकन तुम्हाला कसं वाटलं तेही कमेंट करा, कारण अगदी सोप्या पद्धतीने सगळ्यांना समजेल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
तर ज्यांना मालवणी पद्धतीचं चिकन आवडतं त्यांनी या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा.